सो क्षीररोग. आता आपण बघूया क्षीर प्रदेशामध्ये काय काय रोग होतात. ह्याच्यामध्ये मेन गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या क्षीररोगांमध्ये दूषित असतं रक्त. आता आपण बघूया क्षीराचं महत्त्व. हा नेहमी क्वेश्चन पडतो, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ क्षीर. आता 3 मेन इम्पॉर्टन्स आहे. पहिलं तर सगळ्या प्राण्यांमध्ये ना ज्या ठिकाणी प्राण राहतो दॅट इज आपलं क्षीर. सेकंड की ज्या ठिकाणी इंद्रिय असतात, ज्या ठिकाणी इंद्रियांचा आश्रय असतो दॅट इज आपलं क्षीर. आणि थर्ड की आपल्या शरीराच्या सगळ्या अंगांमध्ये जे बेस्ट सगळ्यात उत्तम अंग आहे दॅट इज आपलं क्षीर. सो फर्स्ट पॉईंट आपण काय सांगितलं, ज्या ठिकाणी प्राण आश्रित असतो. सेकंड ज्या ठिकाणी इंद्रिय आश्रित असतात. थर्ड की जो सगळ्या अंगांमध्ये जो सगळ्यात उत्तम अंग आहे दॅट इज आपलं क्षीर. आता त्याचा श्लोक कसा होणार, प्राणभृताम यत्र श्रितः. दॅट इज सगळ्या प्राणींमध्ये जिथे प्राण आश्रित असतो. ऑल्सो सर्वेंद्रियाणी च, फक्त प्राणच नाही जिथे सगळे इंद्रियसुद्धा आश्रित असतात दॅट इज आपलं क्षीर. सो प्राणभृताम यत्र श्रितः सर्वेंद्रिय च. सो काय झालं पहिलं, प्राणभृताम यत्र. सो सगळ्या प्राण्यांमध्ये जिथं प्राण राहतो. श्रिताः दॅट इज राहतो. सर्वेंद्रियाणी च, सगळे इंद्रिय ऑल्सो तिथेच राहतात. सो प्राणभृताम यत्र श्रिताः सर्वेंद्रियाणी च यदुत्तम अंगाणाम. दॅट इज यद उत्तम अंगाणाम, जो उत्तम अंग आहे सगळ्या अंगांमध्ये दॅट इज यद उत्तम अंगाणाम क्षीरस्तत अभिधीयते. सो काय सांगितलं आपण की जो उत्तम अंग आहे सगळ्या अंगांमध्ये क्षीर त्याला म्हटलं जातं. सो प्राणभूताम यत्र श्रिताः सर्वेंद्रियाणी च यद उत्तम अंगाणाम क्षीरस्तद अभिधीयते. सो हे झालं महत्त्व. आणि मधुकोशामध्ये सांगितले की सगळे क्षीररोग जे आहेत ना हे सन्निपाताचे असतात, म्हणजे सन्निपातामुळे उत्पन्न होतात. मग तर नेक्स्ट येतं हेतू. क्षीररोग कशामुळे उत्पन्न होतात, हे आता आपले बेसिक हेतू आहेत की तुमचं कशामुळे डोकं दुखतं. जर तुम्ही आधारणीय वेगांचं धारण केलं, तुम्ही दिवा स्वाप केला किंवा रात्री जागरण केलं, जर जोरात बोललं की डोक्याच्या नसा फाटतात आपण म्हणतो ना, सो डोकं दुखणार. सो अधारणीय वेगांचं धारण केलं, दिवा स्वाप केलं, रात्री जागरण केलं, उच्चही भाषण दॅट इज जोरात बोलला, पूर्वेकडून येणारा जो वारा आहे ती हवा तुम्हाला जर लागली तरी डोकं दुखतं. मग अति मैथून केला, आतप सेवन जास्त केलं, धूम सेवन जास्त केलं, जर डोक्यावर आघात झाला तर डोकं दुखणार. जर असात्म्य गंध म्हणजे तुम्हाला आवडत नाही असा वास घेतला, काही लोकांना परफ्यूमचा वास आवडत नाही आणि त्या वासामुळे त्यांचं डोकं दुखतं दॅट इज असात्म्य गंधामुळे हेडेक होतं. मग उसात जर तुम्ही झोपलाय तर डोकं दुखतं. हे झाले आपले हेतू. सर डोकं कशामुळे दुखणार, अधार्य वेगांचं धारण केलं, दिवा स्वाप केलं, रात्री जागरण केलं, जोरात बोलला, पूर्वेकडून येणारी हवा घेतली, अतिमैथून केला, आतप सेवन केलं, धूम सेवन केलं, डोक्यावर जर आघात झाला, असात्म्य गंध घेतला किंवा उसात झोपला, हे सगळे झाले आपले निदान. आता नेक्स्ट येतं संख्या. पहिला आपण बघू सुश्रुतांनी काय सांगितलंय. सुश्रुताचार्यांनी टोटल क्षीररोगाचे 11 टाईप सांगितलेत. किती सांगितले सुश्रुताचार्यांनी, 11. क्षीररोग 11 टाईप सांगितले सुश्रुताचार्यांनी. आता हे 11 जे आहेत ना त्यांचे परत 2 भाग करतो आपण. 7 + 4 हे आपण लक्षात ठेवायला करतो की 11 इज 7 + 4. आता हे जे 7 आहेत त्याचे परत आपण 2 टाईप्स करतो, पहिले 5 आणि मग 2. आता हे जे पहिले 5 ते एकदम बेसिक आहेत, वात पित्त कफ त्रिदोष, आणि अजून एक लिहायचं असतं आपण काय लिहितो, रक्तज. सो वात पित्त कफ सन्निपातज आणि रक्तज, हे झाले 5. मग अजून 2 असतात, क्षयज आणि कृमिज. सो आपले 7 काय झाले, पहिले 5 बेसिक, वात पित्त कफ रक्त आणि सन्निपातज. मग अजून 2 येतात त्याच्यासोबत, क्षयज आणि कृमिज. मग आता राहिले 7 + 4. हे जे 4 असतात ना एकदम स्पेशल असतात, हे लक्षात ठेवायचे. सास में तेरी. सो दिस इज सास. सासमध्ये काय येतं, एस वरून सूर्यावर्त, ए वरून अनंतवात, परत ए वरून येतं अर्धावभेदक, मग परत एस वरून येतं शंखक. सो सुश्रुताचार्यांनी 11 काय सांगितले ते आपण बोलतो 7 + 4. त्या 7 मध्ये परत आपण करतो 5 + 2. पहिले 5 येतात वात पित्त कफ रक्त आणि सन्निपातज. मग बाकीचे 2 येतात क्षयज आणि कृमिज. मग राहिले आपले 4 दॅट इज सास
सो एस वरून सूर्यावर्त, ए वरून अनंतवात, ए वरून अर्धावभेदक, एस वरून शंकक. हे झाले सुश्रुताचार्यांचे 11 टाईप्स. आता नेक्स्ट येतं वाग्भटाचार्यांनी. वाग्भटाचार्यांनी सांगितलेत 10 टाईप्स. त्यांनी सुश्रुतचे 11 जे आहेत तेच छापलेत, पण त्यांनी एक उडवलाय, दॅट इज अनंतवात उडवलाय. त्यांना ते आनंद आवडतच नाही, सो त्यांनी अनंतवात उडवून टाकलाय. सो वाग्भटाचार्यांनी सांगितलेत 10, दॅट इज सुश्रुतचे 11 मायनस अनंतवात, कारण त्यांना आनंद आवडत नाही. सो सुश्रुतचे 11 मायनस अनंतवात दॅट इज 10 हे सांगितलं वाग्भटाचार्यांनी. आता हे 10 तर झाले शिररोग, पण वाग्भटाचार्यांनी 9 कपालगत रोग पण सांगितलेत. सो कपालगत रोग कोणी सांगितले? वाग्भटाचार्यांनी. आणि किती सांगितलेत? 9. हे बघा लाईनशीर जाते, पहिलं 11, मग 10, मग 9. सो वाग्भटाचार्यांनी कपालगत रोग सांगितले, जे सांगितलेत 9. आता हे कसं लक्षात ठेवायचं? तुम्हाला दीपक कराल माहिती असेल. दीपक करायचं नीट बघितलं ना, त्याचं कपाळ जरा मोठं आहे, त्याला अशा आट्या पडतात, कारण त्याला 3 कपालगत रोग आहेत. आणि सध्या तो अरबमध्ये राहतोय दीपक कलाल, दॅट इज UAE मध्ये राहते टू बी स्पेसिफिक. सो हे कसं लक्षात ठेवायचं? UAE के दीपक को 3 कपालगत रोग हुए हैं. सो UAE के दीपक को 3 कपालगत रोग हुए हैं. सो UAE, यू वरून येतो उपशीर्षक, ए वरून येतं अरुंशिक, ई वरून येतं इंद्रलुप्त. सो UAE उपशीर्षक, अरुंशिक, इंद्रलुप्त, UAE. UAE के दीपक को, सो दीपक, DPK, दीपक, डी वरून येतं दारुणक, पी वरून येतं पालित, के वरून येतं खालित. सो दारुण, पालित, खालित, DPK. उसको 3 कपालगत रोग हुए है. सो 3 कपाल आहेत म्हटलं, 3 वेळा कपाल लिहून घ्यायचं आणि मग पाव द्यायचा त्याला बिचाऱ्याला. सो PAV, सो कपाल पीडिका, कपाल अर्बुद, कपाल विद्रदी. PAV पाव, पीडिका, अर्बुद, विद्रदी. सो 9 काय काय झाले? पहिले तर UAE उपशीर्षक, अरुंशिक, इंद्रलुप्त, मग दीपक DPK, दारुणक, पालित, खालित. मग 3 कपालगत रोग आहेत ना, मग 3 वेळा कपाल लिहायचं आणि त्या तिघांना पण पाव देऊन टाकायचा, म्हणजे कपाल पीडिका, कपाल अर्बुद, कपाल विद्रदी. सो हे झाले आपले 9 कपालगत रोग, दॅट इज UAE के दीपक को 3 कपालगत रोग हुए हैं. सो आतापर्यंत आपण बघितलं सुश्रुत आणि वाग्भटाचार्यांचं. आता आपण बघू चरकाचार्यांचं. चरकाचार्यांनी फक्त 5च टाईप सांगितलेत, ते पण कोणते माहिती का? सुश्रुताचार्यांनी काय केलं तर 11 इज 7 + 4, त्या 7मध्ये पण त्यांनी केलं तर 5 + 2. सो तो जो 5 होता ना, तोच 5 चरकाचार्यांनी उचललाय, दॅट इज वात, पित्त, कफ, त्रिदोषज. पण इथं रक्ताच्या ऐवजी त्यांनी कृमिज केले. सो चरकाचार्यांचे 5 काय आहेत? वात, पित्त, कफ, त्रिदोषज आणि कृमिज. आता आपण जे सुश्रुताचार्यांचे 11 टाईप सांगितलेत ना, त्यांचे आपण इंडिव्हिज्युअल लक्षणं बघू. सो पहिलं काय होतं? वातज शिरोरोग. वातज म्हटलं काय असणार? विदाउट रिझन पेन असणार. सो विदाउट रिझन ह्यात हेडेक होत असतं आणि हे जे दुखणं आहे ना, हे रात्री वाढतं. वात म्हटलं की शीत, आणि शीत तर जास्त कधी असते? रात्री थंडी वाढते. सो हे जे हेडेक असतं वातजवालं, ते रात्री वाढतं. सो ह्यात विदाउट रिझन हेडेक असतं, ते रात्री वाढतं. आणि आपण जर डोक्याला अशी घट्ट पट्टी बांधली ना, तर आपलं डोकं दुखणं कमी होतं. म्हणजे वातज शिरोरोगमध्ये जर पट्टी बांधली तर ते डोकं दुखणं कमी होतं. ऑल्सो आपण असं एक कापड घेतलं, त्याला गरम केलं आणि गरम करून आपण जर डोक्यावर ठेवलं तर आपलं डोकं दुखणं कमी होतं. हे कधी होतं? वातज शिरोरोगमध्ये, कारण वात म्हटल्यावर शीत आहे आणि त्याला आपण गरम कापड लावतो म्हटलं अपोजिट देतो, सो त्याचं शमनच होणार. सो वातज शिरोरोगमध्ये काय काय सांगितलं? विदाउट रिझन हेडेक होत असतं, ते रात्रीचं वाढतं डोकं दुखणं, डोक्याला पट्टी बांधली तर ते डोकं दुखणं जरा कमी होतं आणि गरम कापडाने डोकं जर शेकलं तर डोकं दुखणं कमी होतं. आता सेकंड येतं आपलं पित्तज शिरोरोग. आता पित्त म्हटलं बेसिक गोष्ट आहे. पित्तसोबत मेन काय असतं की उष्णता असणार. सो आपलं शिरप्रदेशी, डोळ्यांच्या ठिकाणी, नाकाच्या ठिकाणी असं गरम गरम जाणवतं, दॅट इज उष्णता असते. ऑल्सो बर्निंग सेन्सेशन असतं, सगळं असं जळजळतं, दॅट इज दाह असते. आणि नाकातून आणि डोळ्यातून असं धूर निघल्यागत वाटतं. आणि शीत उपचार केला ना की बरं वाटतं, जरा लक्षणं कमी होतात आणि रात्रीची लक्षणं कमी होतात. वातजवाल्यामध्ये रात्री वाढत होतं, पण पित्तज्वाल्यामध्ये रात्री कमी होतं, कारण रात्री थंडी वाढती आणि पित्त उष्ण असतं. सो रात्री डोकं दुखणं कमी होतं. सो पित्तजमध्ये काय काय होतं? शिर, नेत्र आणि नासा
हे एकदम गरम गरम असतात. इथं सगळीकडे जळजळतं, डोळ्यातून आणि नाकातून असा धूर निघतो. शीत उपचार केल्याने बरं वाटतं आणि रात्रीचं लक्षणं कमी होतात. मग आता थर्ड येतं कफज शिरोरोग. आता कफ म्हटलं काय असणार, शीत असणार, असं जड जड झाल्यागत वाटणार, सगळं कफाने भरलेलं असणार. सो कफ शिरोरोगमध्ये आपलं शिरप्रदेश आणि गळा असं कफाने भरलेला असतो. तिथे गुरुता असते, डोकं आपलं जड होतं, आपला गळा जड होतो. ऑल्सो स्तंभन असतं, असं बर्फाच्या समान शीत असं थंड थंड जाणवतं आणि आपले डोळे आणि आपलं तोंड सुजलेलं असतं, शोथ असतं ह्या ठिकाणी. सो कफ शिरोरोगमध्ये काय काय होणार, शिर आणि गळा हे कफाने भरलेलं असतं, इथे गुरुता असते, इथे स्तंभ असतो, असं बर्फाच्या सारखं हे शीत असतं आणि आपले आयबॉल्स आणि आपलं मुख ह्या ठिकाणी शोथ असतं. आता फोर्थ येतं सान्निपातज. सान्निपातज म्हणजे काय असतं, त्रिदोष असतं म्हटलं, वरचे तिन्हीचे पण लक्षणं मिक्स होऊन येणार ह्याच्यामध्ये. आता फिफ्थ येतं रक्तज शिरोरोग. आता आपल्याला माहिती आहे रक्त आणि पित्त हे नेहमी ऑलमोस्ट सेमच असतात, त्यांच्यातले गुण वगैरे पण सेम आहेत, कारण ते एकमेकांचे आश्रयाश्रयी भाव आहेत. सो रक्तज शिरोरोगमध्ये सेम पित्त शिरोरोगचेच लक्षणं दिसतात, पण हे सोडून अजून एक मेन गोष्ट रक्त शिरोरोगमध्ये दिसते, दॅट इज शिर अस्पर्श सहत्व. स्पर्श असहत्व. दॅट इज असं हात लावलेलं पण सहन होत नाही. दॅट इज स्पर्श असहत्व असतं डोक्याच्या ठिकाणी इन रक्त शिरोरोग. सो रक्त शिरोरोगमध्ये पित्त शिरोरोगच्या सिमिलर लक्षण दिसतात आणि अजून असतं शिर स्पर्श असहत्व. मग आता सिक्स्थ येतं आपलं क्षयज शिरोरोग. क्षयज शिरोरोगमध्ये कसं असतं, आता ह्या डोक्यावर लागलंय त्याच्यामुळे सगळं रक्त वसा कफ हे क्षीण झालेलं असतं, ह्यांचा क्षय झालेलं असतं. नावावरूनच कळतंय ना क्षय झालंय कशाचा, रक्त वसा कफ ह्यांचा क्षय झाला, कारण आपल्या डोक्यावर लागलंय. आणि आता डोक्यावर लागले म्हटलं यात वेदना पण खूप जास्त असते, एकदम कष्टदायक आणि भयंकर वेदना असते. आणि लागलंय आपल्याला म्हटलं आपण स्वेदन करू नाही शकत, आपण धूमपान करू नाही शकत. त्यामुळे ह्या केसमध्ये आपण जर स्वेदन केलं, वमन केलं, धूमपान, नस्य, रक्तमोक्षण हे सगळं केलं ना तर क्षय शिरोरोग वाढतो. सो हे झालं आपलं क्षयज शिरोरोग. ह्यात काय सांगितलं की डोक्यावर लागल्यामुळे वसा कफ रक्त हे क्षीण होतात, वेदना एकदम कष्टदायक आणि भयंकर असती, आणि जर स्वेदन वमन धूमपान नस्य रक्तमोक्षण केलं तर हे शिरोरोग वाढतं, दॅट इज डोकं दुखणं वाढतं ह्याच्यामध्ये. मग आता सेव्हन्थ येतं आपलं कृमिज शिरोरोग. आता कृमी जर झाल्यात तर तुम्हाला असं सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणार, ते कृमी आपल्याला खातायत, आतलं सगळं खातायत असं वाटणार, आपल्या कपाल असते ज्या कपाळाची हाडं आहेत त्याची फुटतायत असं वाटणार, आणि नासातून रक्त आणि पोळ्याचा स्त्राव होणार. सो कृमीजमध्ये काय होणार, सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणार, कृमी खातायत असं वाटणार, कपाल असते अशा फोडल्याप्रमाणे वाटणार, आणि नासा थ्रू रक्त आणि पोळ्याचा स्त्राव होणार, म्हणजे असं पस थोडंसं म्युकस आणि ब्लड नाकातून बाहेर येणार, दॅट इज नासा थ्रू रक्त आणि पोळ्याचा स्त्राव होतो.